खाली हाताकडे गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. या तू का मोकलिता, लाज माझी जाणार नाही. जर तुझ्या दारात मी खाली हाताकडे गेलो ना तर लाज माझी जात नाही. मग थोडक्यात मी उदाहरण म्हणून सांगायला मला आवडतं. तुम्ही सप्ताह कमिटीवाले जर एखाद्या श्रीमंत माणसाच्याकडे गेले, श्रीमंत माणसाच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं भैया आपल्या गावात सप्ताह आहे, तुम्हाला काहीतरी दान दक्षिणा द्यावी लागेल, पावती घ्यावी लागेल. करोडपती माणूस आहे, करोडपती माणूस आहे. भजनी मंडळवाले गेले आणि चौकात लोक बसलेले होते, बघतायत. श्रीमंत माणसाकडे भजनी मंडळचे सदस्य असतील, आमचे सरपंच साहेब असतील, त्यांच्या कमिटीतले लोक असतील, पावती घेण्यासाठी श्रीमंत माणसाकडे गेले. आणि श्रीमंत माणसानं पहिलेच सांगितलं होतं काळजी करू नका, सप्ताह करणार बड देखलीसू, तुमले जे लागणार ते दिसू. आपला वावर मा हिरव्या मिरच्या तोडलं जा वजन मा देखलीसू करलीसू, जे लागेल ते लई जा. हो हो अनिल दादा साहेब क्या बात आहे, जय श्री राधे. तुमले जे लागेल ते भेट जाईल. सकाळी सकाळी घ्या आप्पा घर नाही काकू सांगतेस हे फिरवणार. तिसऱ्या दिनले घ्या एखादी मोहतूर निघा असेल. सकाळी घ्या सकाळी घ्या त्यांना बरोबर अरे कुठे जायत बी नाही. एवढा करोडपती माणूस हो 5-50 हजार रुपये दिदी पडत ताण मिठाडी महाराजच नाही. हा भाऊ वजन मा सांगे देखली सू करली सू वय जाईन. त्या माणसाकडे भजनी मंडळवाले गेले आणि तो उन्हा त्या दिनले सांगणार लिखी द्या आपला 101 रुपया. हो म्हणा काका 101 लिहितेली ना 101 घेऊन आले. पण जे चौकात बसलेले लोक होते ते बघत होते. आणि काही काही लोक चांगले असतात, काही काही टिंगलखोर असतात. त्या लोकांनी भजनी मंडळच्या सदस्यांना विचारलं, सप्ताह कमिटीवाल्यांना विचारलं का हो तुम्ही तात्यांकडे गेलते, तात्यांनी किती दिले हो. भजनी मंडळवाला म्हणे 101. आता 101 म्हणल्याच्या नंतर बसलेले लोक हसत होते. मग याच्यात आबरू कोणाची जाते, देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची. अजून सांगतो ऐका, सोपं करून सांगतो. एका साधू महात्म्यानं मंदिराची मंदिर खराब झालेलं, मंदिराला जरा रंग वगैरे करायचा होता, मंदिराला जरा क्लिअर करायचं होतं, पण आवक रुपयाची नाही. मग काय केलं, एक सावकाराकडनं 50,000 रुपये व्याजाकडून उचलले. म्हणले क्लिअर झालं का मंदिर, पूजा ठेवतो, हो एखाद्या राजाला बोलवतो, त्याच्या हाताकडनं आरती करतो, आली किती कमीत कमी 5-50 हजार रुपये, लाख रुपये देतील. म्हणजे वरनं 50 बी द्यावे जातील, मंदिरले 50,000 रुपये राही जातील. हो आता 50,000 व्याजानं उचलले, मंदिराला कलर वगैरे केला आणि नेमका आरती राजानात नाही. राजाला आरती बोलावर राजानं आरती करली, नंतर ते 100 रुपये ठी देना. पुजारीले थंडा काम चालले. ज्यानं बरोबर 50,000 उचलेली ना, ज्याना बरोबर 50,000 उचला तो 100 रुपये ठीन चालना. ते काय करा नको, त्याला काहीच सुधरे नाही. पण पुजारी हुशार होता, राजे निघून गेले. तो 100 रुपये उचलला, मंदिराच्या बाहेर आला पुजारी. आणि पुजारी सांगायला लागला लोकांना, म्हणे ऐका आपल्या गावामध्ये मंदिराची आरती आपल्या गावातल्या राजांनी केली आणि राजाने आरती केल्याच्या नंतर देवाला दक्षिणा ठेवली आणि त्या दक्षिणाचा लिलाव करायचा आहे. लिलाव एक म्हणे 5,000 रुपया. पुजारी म्हणे हो पाणी बिनी टाकू होतं का म्हणे तू दूधमा. तू सुधरी नाही राय ना बॉस. अरे राजाने ठेवलेली दक्षिणा तिचा लिलाव काही एवढा सोपा आहे का. एक म्हणे 25,000. तू डोकं बिकत नाही पिरी घेऊन गोयाले त्यात का तू राहतो. एक म्हणे 50,000. अरे ते राजाने ठेवलेली वस्तू आहे रे, ती काय लोकल माणसानं ठेवली वय. एक म्हणे 75,000. राजाना रोज जायला प्रधानले म्हणे आपण आत्ताच आरती करी निघू, गर्दी कस काय होईल देखी यावं म्हणे. प्रधान म्हणा म्हणे खाऊ पुजारी महाराजजी काय चालू आहे. काय नाही म्हणे राजा दक्षिणाठी झाले, ती दक्षिणा लिलाव चालू शे म्हणे. कटलं गुण पोचना 75. तोपर्यंत एक बोली पण ना 1 लाख. हा पयत पयत राजांजोडे घ्या म्हणे. राजा म्हणे काय तुम्ही उठील वस्तू आहे ना तिना लिलाव चालू आहे. कुठलं गुण पोचना म्हणे 1 लाख. रतोर ते उडी मारते नाही. पुजारी ना तरी ना 1.25 लाख देस, फक्त मोठू काढू नको. 1.25 लाख देस, फक्त मोठू काढू नको. का मोठू काढली असते तर लाख कोणाची गेली असती, राजाची. बरोबर आहे ना. तवच पेन मन पडेल जा केल मोठ. मागणाऱ्याची जात नाही, देणाऱ्याची जाते. बरोबर आहे ना. तसं तुकोबाराय देवाला सांगत होते, देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारातून जर का खाली हाताकडे गेलो
तर यात आबरू माझी जाणार नाही. या जर तू दिलंच नाही तर आबरू तुझी जाईल. कारण तुका मोकलिता. हा, मला वाटतं आपले बरेच नातेवाईक गुजरातमध्ये काही गुजराती बोलणारे पण दादा बसले असतील. गुजरातीमध्ये एक शब्द येतो तो म्हणजे मोकली दिदू. म्हणजे हा बरोबर आहे ना. हा, मोकली दिदू मतलब मी जर का खाली हाताकन गेलो तर आबरू माझी जाणार नाही. जर तुम्हाला पाठवलं तर या तुझी जाणार आहे असं महाराज सांगतात. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा. दादा साधा सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला. वाजले 11 तरी पण अजून 10-15 मिनिटं घेईल, काळजी करू नका. पण जो अधिकार तुकोबारायांनी एवढा दाखवला देवावर, देवा तू देणार आहे काय देशील रे. माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पूर्वजांची ठेव काय, रात्रंदिवस नामचिंतन, तुझा दारवंटा राखलाय, तुझ्यासाठी भजन केले, तुझ्यासाठी कीर्तन केले. या कर्जानं तू डुबलेला आहे. हेच कर्जाचं फेड तुझ्याकडनं होत नाही. माझा विचार काय करतोय देवा. मग ह्या कर्जामध्ये देव बुडलाय. ते कर्ज कोणतं, रात्रंदिवस नामचिंतन. आता जे त्या कामे पहिले मोडलेतच लोक. हात वर करा, रावण्या करायला लावतोस, हात खाली करा, सांगा गरजच नाही. चांगली गोष्ट आहे. पण ऐका ना, खरं संकीर्तन तेच असतं, हाताने गाडी मुखाने नामचिंतन, नाही का. खरं संकीर्तन कोणाला, हे तर आम्ही अभंग घेतो त्याच्यावर ट्रान्सलेशन करतो. समाया हो बरा ना आठवी जाई नाही ते. मग ते का चांगलं शिका, ते ज्याने बनायला त्याला वयल नाही शे. तुम्ही जर कधी अंगोर बोलली ना तुम्हाला, मी तर आम्ही बी जात होत ना. हा तुम ते काय नाही कोण. आणि एक फुल आहेत ना इथला झालेला आहे नाथपटा मनावर प्रेम करणारा तशा. हो पण कसं रास माहितीये का, मी थोडा घाललेला या फुलार असलेली. या फुलार मा बाम घालीस नाही राजू गांधी माठ टाकेल तर मग जीवच द्या. माझी बिरी नको टाकत बा. पण या घर नाहीत या काय माठ टाकते ना. उलट त्याचे नुकसान करले की ना आपला माणूसले माठ टाकते. या काय करावं पण तरी मी फुलार पटकन काढले की विनय करीन गया मग घालते त्यांना देव आहे बुवा. काय नाही काय गोवा नाही हो, देवनं नाव लिहित आहे ना काही गोवा नाही. गवत तरी बी काय नुकसान आहे ते ना. ऐका, अंतकरणापासून सगळ्यांना देवाची भक्ती करायला सांगितले. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. खरं तर तुम्हाला सांगू का, वारकरी संप्रदायाचे नियमच असे आहेत. जे लोकांना कळतं ना ते बरोबर करतात. जसं की हा विनोदाचा भाग वजा करायचा. काही लोक एवढे आपले शास्त्रीय मतलब आपला धर्मग्रंथ आपल्याला असं सांगतो, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. आणि हे गाव संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे असं नाही, साधूने जिथं जन्म घेतलेला आहे म्हणून पावन आणि पुण्यभूमी आहे. इथं साधू जन्माला आलेले कोण, आपले ईश्वर बाबा. हो, अधिकारी पुरुष तुमच्या गावात जन्माला आलाय. इथं तर अधिकार खूप काही सांगायची गरज नाही. हो, साधू संतांचा आदर कसा करावा. आमचे सरपंच साहेब इथंच आले म्हणून नाही तर कुठेही माझ्या कीर्तनाला आले की ते फुलार आणल्याशिवायच येत नाही. हो, कुठेही असू द्या कीर्तन. मग ते गावात पहिल्यांदा जात आहे की दुसऱ्यांदा ते मला माहित नाही, पण जेव्हा पण कीर्तनाला जाते ते फुलार घेऊन जातात. आणि कदाचित हा मनातला आदर असतो कीर्तनकाराप्रतीचा, नाही का. हे भाव असतात आणि ते भाव मी त्या गोष्टींमध्ये खूप मानतो त्यांना. इतका आदर ना त्यांच्याकडे. जो पण कीर्तनकार गेला ना इतकी सेवा होते ना बाबाजी आप्पा, एवढी सेवा होते ना, अंतकरण भरून येतं एवढी सेवा. आणि ठीक आपल्या गावातले सरपंच पण तसेच आहे. हो, त्याचने ते इथलं पैरी ठेल शे जठे कीर्तन रवी बोलणार आहे ना तटे हाजरीच लाई त्याचने. म्हणजे या नाही नकोच म्हणाले बा. नंबर सेवच पाहिजे, फोन करताच उचलायला पाहिजे बा असं. हो, आणि या लोकेशने ती जागा बनाई ठेवशी. आता तुम्ही बी देऊन जोडे तशी जागा बनायला सर्वजणे माणसे मन मागे भजन करा. बरं मी बोलतो मन मागे म्हणजे उठी नका मागे निघायचं. अरे बशी मी म्हणसो म्हणा मागे म्हणावं. सर्वजणे भजन करा. जनमान मोल रे तू राधे राधे बोल रे. हो म्हणा बापरे, नंदगाव मा बी चांगला कुंदा मातेल शे रे. मन भाषा समजी आणि तुमले मी एकदम सोपं करी सांग राहून आपला खानदेशी भाषा मग समजेन बॉस आहे राणी मग सांग राहिनो
चला बा तुमले म्हणे भाषा समजी नाही राहिली मी असं बोल राहिलो याच करता फाडदा उलटू या माप असं बी काय म्हणे राहील म्हणे सोपं करी सांग राहील नाही का सर्वांनी भजन म्हणायचं माझ्या मागे हा कदाचित कीर्तनकाराचा स्वर जाईल गायनाचार्यांचा स्वर जाईल पण महिला माताचा स्वराचा असतो नाही मायना स्वरच जात नाही आई माय दुसरा माय मरेलो सुद्धा अख्खा गाव रडाव आणि आपली सगळी माय मरेलोर 2 जण हात धरले तर यांचा तांगर माली झाले आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही माय मरेलोर बी आपलं काय सुधूर रडणार असता रडू नको पण बुकू बी नको याला तर आली झालं बरोबर आहे की नाही तर हाही मायना एवढं पक्का आवाज एवढा पक्का स्वर बाबा आपला स्वर जाऊ शकतो पण या महिला मातांचा स्वर जात नाही आवाज ऐका बरं का पुरुष मंडळी काका बाबा तुम्ही आवाज ऐका माझ्या मायांचा म्हणा बरं का बहिणी जोरात उद्या भजन जनमान मोल रे तू राधे राधे बोल रे जनमान ऐका का आवाज काका बाबा लोकेशन आवाज ऐका का म्हणजे मन मायासाठी बी सिद्ध कर दी ना तुम्हाला घरमा बी आवाज निघू दिना नाही बाहेर बी निघू दिना खरंय का नाही आवाजाची ताकद आहे या मायची बरोबर आहे की आवाजाची अशी ताकद आहे ना हो 1 नंबर स्वर आहे महिला मातांचा आखो उद्या बहिणी तुम्हाला बरोबर फॉर्म भरेले निवाड द्यावं बहिणीवर आणि नेमका असं राज्याला बरोबर फॉर्म भरो त्याच उठतीच येतात तू राधे राधे बोल रे आप्पा ऐका का आवाज हा वजनात काम आहे मायना हो आवाज मग ताकद आहे महाराज पण बसलेल्या बाया किती आहेत तरी कमीत कमी 350 बाया होते 300-350 बाया आहेत बरोबर आहे ना कमीत कमी 300-350 महिला आहेत कमीत कमी सांग राहिलो बरं त्या डबल बी होऊ शकतात 300 बाया आहेत बहिणी म्हणून तुम्ही जर कुई भावनं माम भावनं डिकरानं चुलत भावनं पोऱ्यानं कोणा लगीन राहणं बहिणी म्हणून 15 बाया अख्खा गाव झोपू देते नाही बहिणी म्हणून तुम्हाला 300-350 बाईस आवाज कितला निघाल पाहिजे बर त्या लगीन ना गाणं काय असं जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही अख्खं लबाड असत्या गाणास खरं सांगू का भूतलावर सर्वात जास्त लबाड बोलणारा प्राणी म्हणजे बाई तुम्ही टेन्शन लिहू नका बहिणी होऊन मी तुम्हाला बाजूले पण खरंय का नाही बहिणी म्हणून 1 नंबरनी लबाड जात बाईनी राहत पण तसा नाही बाईशनी बहिणी गाणा म्हणा पाहिजे पार रडा लगून लबाडीत रासाई मायने गाणामा सुद्धा लबाडी किती लबाडी ते कोणतं गाणं म्हणतो नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पयरत उना खरंच का ते वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना तू याजना बोचकत बाचकत उना मोती पैरा सांगत 1 नंबरने लबाड जातात तसाण्या पैसे अरे बट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या खरं आहे का नाही काकू बर तेच गाणं नाही हो आमना दोंडायचं मग लग्न होतं लगीन 8 दिन पहिले 15 दिन पहिले गाणं म्हणा चालू आहे जास आता नेमकं एक काकू गाणं म्हण राहते मी गावमा कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून अंगण मा उन्हाळा ना दिवस झोपेल होतो एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता त्या गाणं बी तसाच ना तैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरो उना तैनु ना मना बापू ना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा उना म्हटलं आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही गावमा गोविंदारी या देखील जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदा ते काढू बहीण म्हणतं तो लाईट ना खाली उभा होता तरी दिकी नाही इथला नियागार होता
म्हणता हा गोविंदा येतो ना, एक नंबरने लबाड जात म्हणजे बाईने जात नाही बाई. नुसतं गाणं मग लबाडी आहे का? रडामा सुद्धा लबाडी शाई बहिणी. हो, एक म्हातारा मरण आमना दोंडायचा ना, एक म्हातारा जेवता जेवता गोंधळीमा जेवता जेवता दोंडायचा ना, नाही सांगणार मला. मी आता बंद करलेलं आहे 15 दिन पाहिजे दोंडायचा ना. घरनं बी सांगा ना बंद कर दे. घर जाऊ का म्हातारा सांगा काय घरने इकत फिरस मला. दोंडायचा ना 5-7 म्हातारा मन करू नका हो म्हणे महाराज, तुम्ही दोंडायचा ना दल्ला सांगता त्याच मग आम्ही भिवूनच म्हणतो नाही ते दोंडायचा ना सांगावं नाही तथा ना सांगू गडी तुम्ही कोण राहत नाही तथा. हा आता ते म्हातारत गोंधळीमा जेवणले जायला होतं आणि सांगू का तुमले गोंधळीमा जेवणी लोकेश एवढी हाऊस रास ना ते तुमले समजाव नाही आटेपटा माळ करीत तुम्ही. हो ते खाणार असलेच येतो आनंद आहे की नाही. जर लगीननी पत्रिका होणी ना, लगीननी पत्रिका छानला माझे पोरेशले सांगतो बावड्या आपण घरी पत्रिका आली 51 वाजता जेवण बी करी येतो ताई. कुठे लगीन बावड्या 51 वाजता जेवण बी करी येतो ताई. आणि गावमा जर गोंधळ ना बावड्या जर तयारी करत ना बावड्या ना बाप सांग बावड्या काय कराय ना ते गोंधळ मा ठाय का बट रे लोक काय म्हणतील त्या पोऱ्या चोऱ्याला दाट देणं होतं ते माल जाणं पुढे जाऊ. केवढी हुशारीची आहे, एक नंबर हुशार लोके. हो आणि तसंच म्हातारा ते गोंधळीमा जेवणले जायला होतं. कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही. गावमा कीर्तन चाले तरी सुद्धा झोपी राहे राहतच गावमा काय काय. तुम्हाला गावना म्हातारा बटा चांगला शेत बघ कीर्तन लिही बसेल शेत आठे अजून काहीच सांगणं नाही कारण सकाळी बी कीर्तन करण्याचे काही गावेच ना म्हातारा ते कीर्तन मा दिखतच नाही. एक गावले मी कीर्तनले पेटा बांधी जाईल आणि तू एक म्हातारा रस्त्यावर दिख ना म्हणतो बाबा चला ना कीर्तनले. हा म्हणे महाराज तुम्ही चला मी येसच म्हणे. नेमकं मी मुक्कामले थांबी गो तो गाडी नव्हती म्हणा पण मुक्कामले थांबी गो मी ज्या घर मुक्काम त्याच घर म्हातारा त्या घरलेला समोर घर होतं. आता नेमकं मी ब्रश करत करत वट्टावर म्हातारा तपकीर लावत लावत त्यांना वट्टावर म्हणतो बाबा रात्री काही कीर्तन मध्ये दिखणार नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतो काय जाय म्हणे मी नातू झोपडा ग मी झोपी गो म्हणे महाराज. मरणा नाही काढ तू नातू झोपडा मग झोपी घ्या असा काय काम नाही राहील बी सारखा जायला बी सारखा ना. कधी कीर्तन मा उन्हा नाही भजन मा उन्हा नाही उलट टाकू कीर्तन नाही स्पीकरच ना आवाज तो म्हणे हे महाराज ते सत्ताना बोंगटा फिरा म्हणतो काकू म्हणे मला घर झोप लागत नाही. घर झोप लागत नाही तेवढा करता स्पीकर फिरायले ना कीर्तन मा ते उन्हा नाही पण गोंधळ मा जेवण लेगे. कधी कीर्तन मा नाही भजन मा नाही देव नाही धर्म नाही कधी मंदिर मा उन्हा नाही गोंधळ मा जेवणले बस ना ते हाड्डीनं मधलं मटेरियल वडायला घ्या ना हाड्डी जोडली निघाला. हा हाड्डी वडली नाही पाहिलं माड्डी ना कोणी गुटकीन द्या पुचकी गोंधळ मा खाता खाता मरी घ्या. आणि तो दल्लाले जेमतेम 4-5 पुरेशनी उचलता ठेवा शिलगावर म्हणे आपण घेत ना सत्यानाश कर दे. बाकी नाच नाही पहिलेच बादली काढते होती पहिले आपलं मीठ आले आपण म्हणे दल्ला मर गळाले वाढतील समजे ना नाही मला काय म्हणा नाही असं. आता नेमकं ते म्हातारा मरण बुवा आणि रडाला मा इतली हुशार रास ना कितला का बेकार म्हातारा मरे ना असं वरणी वरणी रडस मन मना राम मला माहिती नाही इतला करता येतच तुम्ही मन मतदान कोणतंय मला चांगलं माहिती आहे ना. आई जर पहिले सांग देतो 70% लोक उठी जायला राहतात मी बी पुरा हुशार आहे ना मुद्दाना 5 जागी शेवट फेकर म्हातारी रडस म्हातारांसाठी मना राम हो माय मनाराम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मनाराम काढंदी मा बदल करी रायनाथ ना मनाराम लब्बाळ एक नंबरी लब्बाळ जातलाच बाईनी तर बाईनी पण हाऊ कधी गावमान सत्ता चालना 7 दिन कीर्तन म्हणून पंढरपूर भजनले जाई का आळंदील भजनले जाई का पण एक नंबरनी लबाड जात्रा बाईनी कथाने बाईशनी बनवली. हो आणि नेमकंच आते म्हातारानी म्हातारी सांगे मना राम हो माय मना राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी घाला ना मना धनी मना खरा जीवडा लागी गेली. हा कधी कीर्तन मा उन्हाने भजन मा उन्हाने गोंधळ ना बट्ट वरता कोण काही मरी घेऊ आणि आई माय सांग तुळशीना पाला घाला म्हणे त्यान तोंड ऐका ना इथलं मुद्दा सुटी जाईल
खरं तर सांगू का तुम्हाला, या माईला बोलेल एवढा मी मोठा नाहीये, या माईला बोलेल एवढा अधिकार माझा नाहीये, तर एक विनोद म्हणून बोलणे नाही का. खरं तर या माईचा एवढा अधिकार आहे, आदिशक्तीचा अवतार आहे ती माई. माझ्यासारख्यानं काय बोलावं, कारण सांगत असताना आमचे बरेच कीर्तनकाराच्या मुखातून ऐकले, संत सांगून गेले काय, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, इसी नारी से जन्म लिए राम भक्त हनुमान. एवढा अधिकार या मायचा आहे, या माईला आपण काय बोलावं नाही का. हो, एवढा अधिकार या मायचा आहे. पण खरं सांगू का, इथलं त्याला बाड बोलतीस फक्त, नुसते हाटेच नाही ओलं बाडी देश नाही. तुम्हाला किसा म्हणा 500 रुपये उपाड्यस मन माय, तुम्ही इथं म्हणा किसा 500 कस काय कर. हा, तुम्ही मोबाईल काढा मग पाठ टाकावती ना, मग तुमले अक्कल नाहीये. आपला 500 उपाडी नको, आपली अक्कल नाहीये. आपलाच पैसा चोरी जमा करी नाही तर 2 ग्रॅम सोनं बनायलेच नाही, आपला हात माटी देस मन भावनी का नाही, रक्षाबंधन ना 2 ग्रॅम सोनं बनायचं नाही, त्याच्या आम्हा दूध सापडत नाही, 2 ग्रॅम सोनं बनायचं ना. पण 1 नंबरनी लबाड जात म्हणजे बाईंचा तसा नाही पैसे. ऐका, म्हातारा मेल्याच्या नंतर मग आता म्हातारी सांगत होती, म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तुळमा तुळशी ना पाला तरी घाला ना, म्हणा धनी म्हणा खरा जेवढा लागी गे, तुला राम ना तुळमा कोंबडी ना पिस्ता तुळशी देना म्हणे काकू. का बर म्हणे महाराज, म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या, त्या तुळशी ना पाला कितला कोण लागी. जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे, तो तुळशी माळ घाली नाही. हा, ते तुळशी ना पाला नाही, अख्खं तुळशी वृंदावन बी यांना तोंड न खुपशी देणं तरी यांना उद्धार होणार. हा, इथला बेकार म्हातारा मरेलो सुद्धा मन माई इथलं भारी पटाडीस नाही रडत, आणि रडणं सुद्धा आहे मायलेच सजी. आपला पुरुष मंडळीच ना अजिबात जमणार नाही. हाय माय रडी बी इथलं भारी लेस ना, कितला का बेकार म्हातारा व्हाय ना. आणि रडणं शिकणं ते बहीण पाहिजे, मन माय पाहिजे शिकू, आपले जमणार नाही. तर रडामा सुद्धा काटा काढले ते बहिणी, खरंय का नाही बहिणी. माय मरणी मायसाठी रडायला पाहिजे ना, बऱ्याच बाय बोल जाय ना, काटा काढले ते. हा, तुम्ही प्रेत यात्रांजवळ बसत जा, जरा ऐकत जा. मी काय करत माहितीये का, तरुण पुरुष मग कमी बळच मी दल्ला मग बसू, गणन मटेरियल संगे जा, म्हातारा लोकेश पण बसू नाही, ते म्हातारीच्या जोडे जाई बसू. इथलं मटेरियल ना मी आहे नुसतं रडाना सांगा ना, तरी सुद्धा एक कीर्तन करते 2 तास सरू देवाने रडणं. या बहिणी तरी 5 मिनिटं मना हात कोण सोडी असा विचार करते मी, सध्या सरू देवाने. खरंय ना, मना कर म्हणे सगळी भाऊ जाय सांगरांची तटे मौत होई जायला होती म्हणे, मी गहू म्हणे महाराज म्हणे. म्हणता मग वहिनी म्हणे बट्या बाया रड राहत्यात, पण त्या बाया रड राहत्यात 15 मिनिटं घेतीस ना, हातले कोणी हातला आणि कोणी हात सोडे नाही. मी रडा होतो पण मी विचार करा, माय वहिसले 15 मिनिटं घेत कोणी हात सोडत नाही, मी कसा फसू, मी घेऊन म्हणे. मना कर मा असा दांगडोय, फक्त प्रोसिजर म्हणून राहते असं. बरोबर आहे का नाही, तथा नाही पाहिजे बहिणी, तुम्हाला काही सांगा मला रात चुकणी काढणी हो, मायाचं काळजी ना कीर्तन करणे हो बहिणी हो. मी पहिलेच कच्ची मधनाशी मनावर अजिबात घेऊ नका बरं. मी एक विनोद म्हणून बोलतोय, तुमचा अधिकार खरंच खूप मोठा आहे. आपला खानदेशमा हा सणसाठी आपण सगळा काकाला सुद्धा म्हणतो, काय रे बेटा कथा फिरायणार रे, ओ मी तुला काका आहे रे, हो काका. विनोद करायची आपल्या खानदेशात सवय आहे, म्हणून थोडंफार मजाक मस्ती नाही का, बोलू नका. नंतर तुमलेच बोल नाही, थोडा धीर धर. मला माहिती तुम्ही जर बोलतात ते मला कसाले 41 देतात. शांत करा थोडीशी. रण नाही मायले आता मना कर ना किस्सा गरणा कुंचाळ करता मला तू गरण नको सांगत जाऊ रे, पण मना खरा जेवढा आहे सांगायचं आणि सांगायचे असे जसं आपण लेवाला आहे करताना काय जाका ना बुवा. नेमकं म्हणत सुलतानकडे आम्ही बसूत ना सर्व काका चुलताना पोरे दिकरा कोपरा सर्व मन चुलताल काही बी आयडिया विचारत आप्पा आमले गणपती बसार नाही म्हणून चुलता सांगितले एक भाऊ गणपती बसार ना आपला घर ना पुरुषनी कोणी पण गरीब ना पोऱ्यांना नाव लिहू नका, नाही तर लोक काय म्हणतील बाई आप्पाना टिकताना असं कर बुवा, आप्पाना पोऱ्याने असं कर बुवा, कोण गरीब न पोऱ्यांना नाव नका लिहिजात बरं भाऊ. मन चुलता आमले समजाडे मन चुलती घर मै रांता रांता सांगे बस करा भाऊ
त्या पोराला नका शहाणपणाशी कडा, तुम्ही काय किडा पाडेल मला चांगला माहितीशी म्हणा आप्पा बोलायला जाय का मन चुलते दाबेन दमात घाले त्यांना उंडू कोणी उदे मन चुलताना हो बोलायला जाय का लगेच छातीवर दाब पाडे आणि मन चुलता मरणा बुवा आणि मग मन चुलते रडे मना राम राम तुम्ही दोन शब्द चावी बोली येतात ना मना राम मी आज दरी उठाडते उठ म्हणता लाभा तो जवळ चावी बोले तो त्याला उंडूक निघू दे ना मरी जायला चावी बोली येतात ना एक नंबरनी लब्बाड जात बाईश निघत आण्या बाईश आठपट्या बहिणी चांगल्या हो एक म्हातारा कर मागा आण करे जुना लोकेश म्हणे मरता डोरले चरता चारा काय काय म्हातारा मरण पहिले जास्त खातच म्हातारी तो म्हातारा जर सांगे नाही काय होईन ते दिदे ना टोपली मा बस करा नाही हो नुसता चरस नुसतं घर वास मारत इथं गंध करी टेबल गोदड्या शिरगाव माय मरत बी नाही काही काही म्हातारी ते म्हातारा तरुणच नाही सांगणार म्हाताराच ना सांगणार काही काही म्हातारी ते म्हाताराला आयडिया देस देवले सांग ना देवले विनंती करणार तुका म्हणी चिठ्ठी गवाडी टाकी म्हणजे मराने सुद्धा आयडिया देश एखादी म्हातारी आणि म्हातारा मरणा का मग म्हातारी रडस म्हणा राम राम तुम्हाला बिगर बट गरज सुन लागस ना मना धनी आते होत आता ते काळा मागे लटकेल होते आते घर सुन लागस एक नंबरने लब्बाड जात म्हणजे बाईसनी पण तथाना पाहिजे आठवणा आपले काही सांगणं नाही भाऊ रात चुकणी काढण्याशी काल दिवस कीर्तन बी पार पाडण्याचे मी काल दिन रात्री आठवणा काय किडा पडसो काय सांगता येत नाही पण दुपार लागून मी काहीच सांगा नाही तुम्हाला बसलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांनी अंतःकरणापासून तुम्ही देवाची भक्ती केलेली आता मी तुम्हाला असं सांगेन तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11 9 ते 11 मी चिंतन एक चिंतनच मांडलं उर्वरित 20 मिनिटात विनोद केलेले आता तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवशाल बाकीना किडा पाडणारा सांगतात महाराज तेच सांगत का त्यातले काय सांगू लोक तिथलं ऐकायला येईल राहता असं बरोबर आहे ना बाकीना किडा पाडणारा राहतच ना तर किडा पाडणार असल्या असं बी सांगतात महाराजने 2 तास देव सांगा होता मग नंतर या किडा पाडा होता 11 लागून फिट कीर्तन रास आपला जन्म ठेवा ना हा आता सांगतो तुम्ही आले तिथं भगवंताच्या नामचिंतनासाठी मी आता 2च मिनिटं घेणार आहे ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं भजन आणि तदनंतर थोडं 1 मिनिट बोलणार आहे पण ज्या संतांनी तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुट्टे महाराज ज्ञानेश्वर सोडायची नाही आता ऐका तुम्ही आजचा 7वा दिवस आहे बरोबर आहे ना 7वा दिवस आहे अंतःकरणापासून देवाची तुम्ही भक्ती केली आहे आणि मला मान्य आहे तुम्ही एवढा समाज जमलेले जो परमार्थिक असेल तो येईल काही काही लोक म्हणत असतील आपण रवी किरण महाराजांना ऐकायला चाललो काही म्हणतील रवी किरण महाराजांना बघायला चाललो मी तर असं म्हणेल रवी किरण महाराज निमित्त आहे तर तुम्ही या धर्ममंडपात येऊन बसलात ना ज्यांचा ज्यांचा पुण्याचा साठा वाढला तेच धर्ममंडपात येतील दुसरे येऊ शकत नाही इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाच असावा लागतो इथं येण्यासाठी पुण्याचा साठाच असावा लागतो बरोबर आहे की नाही कारण माझे संत सेना महाराज सांगतात पूर्वी जन्मी ज्यांची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे गुण हरीचे नाव नाही का ज्याचा पुण्याचा साठा वाढला तो इथं येईल आणि काही काही म्हणतात महाराज आमना गावमा 7 दिन सप्ताह होय ना पण आपण सप्ताना मंडपमा पाय ठेवाले सुद्धा गवत नाही पाय ठेवायला गवत नाही आठ येवासाठी पुण्य लागस रे काका तुन पाप जितलंय ते भगवान तुला इथलं जोडे कस काय लिहिन रे काका तुन पापच तुला अडवू म्हण तू पाय ठेवा नाही मनापेक्षा मन भगवाननेच तुला येऊ दिलं नाही इथे येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो आता तो पुण्याचा साठा थांबा माया हो 2 मिनिटं फक्त बसा काय नाही मी पण जास्त वेळ घेणार नाही 2च मिनिटं घेणार आहे आता तुम्हाला काय करायचंय अंतःकरणापासून भगवंताची सेवा म्हणून काय करायचंय आता आम्ही वृंदावन मध्ये जातो ना तर आम्ही भगवंताच्या समोर जातो समोर गेल्याच्या नंतर आता नुसतं माणसं बायाच नाही सर्वच माणसंच नाहीत किंवा बायाच नाही तर दोघंही पुरुष असो की महिला असो भगवंताच्या दरबारात गेल्याच्या नंतर हजेरी लावतात आणि भगवंताच्या समोर दरबारात जाऊन नाचतात जसं माझ्या मीराबाईनं नाचावं जगाच्या मालकासमोर किती नाचली हो पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे ऐका ना मग ती गरीबाची होती का हो अजिबात नाही
चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया। एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया। नाचे गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, वेश जोगनिया का डाला। राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया। एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया। भैया देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून त्याच्या समोर जाऊन तुम्ही नाचणं म्हणजे ही एक भक्ती आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायाचे संत सुद्धा सांगतात काय, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. अहो किती नाचला माझा जगाचा मालक, नाचता नाचता देवाचा. म्हणून तुम्हाला काय करायचंय आता, सगळ्यांनी जागेवर उभं राहायचे, 2 मिनिटासाठी माझ्या भगवंताच्या समोर हजेरी लावायची, सगळ्यांनी नाचायचे. जो इथं नाचेल ना, जो देवासाठी नाचेल त्याला संसारात नाचायची गरज पडणार नाही. तुमच्याकडे कोण बघतोय